शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस भरपूर चालू आहे, परंतु ज्याचे कोणाची कोथिंबीर आणि मेथी आहे त्यांचे पावसापासून वाचवण्यासाठी मी सांगेल ती फवारणी घ्या. रेडोमिल्ड घ्या कोथिंबीरसाठी. रेडोमिल्डनं कोथिंबीरला किती पाऊस पडू द्या कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होऊ देत नाही. जर तुम्हाला रेडोमिल्ड गोल्ड नाही भेटलं तर आलाइट घ्या. पहिली फवारणी सांगतोय, दुसऱ्या फवारणीला घेतलं तर चालतं. दोन्हीपैकी कोणतं पण एक बुरशीनाशक घ्या जे की पावसापासून संरक्षण करतं आणि मर होऊ देत नाही, बुरशी चढू देत नाही. सोबत कीटकनाशक आलिका घ्या. आलिका जर नाही भेटलं तर ॲक्ट्रा घ्या, जेणेकरून कोथिंबीर कुठल्याही प्रकारचे कीटक पडणार नाहीत. आणि बायोजन नावाचं टॉनिक घ्या, कोथिंबीरची व्यवस्थित वाढ होतं मुळांची. बायोजन नाही भेटलं तर इसाबियन घ्या. ही एवढी जर फवारणी कोथिंबीरला घेतली तर कितीही पाऊस पडता कुठल्याही प्रकारचा इफेक्ट कोथिंबीरवर पडणार नाही. आणि मेथीसाठी सांगतो, मेथी जर मर होत असेल तर मेथीला रेडोमिल्ड गोल्ड घ्या आणि सोबत घ्या ह्युमिक ॲसिड. ह्युमिक ॲसिड कुठल्याही कंपनीचं घ्या, काम करतं. हे 2 औषध घ्यायचे. सोबत सिलिकॉन स्टिकर घ्यायचे जे की कोथिंबीरला सूर्यप्रकाश जरी नसेल तर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट पडू देत नाही पावसाचा. एवढी फवारणी घ्या कोथिंबीर आणि मेथीसाठी. आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. कोथिंबीर आणि मेथीचं बियाणं आमच्याकडे मिळत असतं. संपूर्ण महाराष्ट्रात आमचं बियाणं जात असतं. धन्यवाद.